चंद्रपूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस अधूनमधून हजेरी लावत असल्याने तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे। मात्र अद्याप जोरदार पाऊस नसल्याने जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम 9 धरणांमधील एकूण जलसाठा 32.15% आला आहे। वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवन आणि पाण्याचा वापर वाढल्याने निर्माण झालेली ही स्थिती पावसाने आणखी उशीर केला तर चिंता निर्माण करणारी ठरू शकते। ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवण्याची दाट शक्यता आहे। चंद्रपूर जिल्ह्यात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण आहे। काही तालुक्यात वादळ वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊसही झाला। मात्र अद्याप दमदार पाऊस नसल्याने वातावरणात उकाडा कायम आहे। जिल्ह्यातील एकूण लहान मोठ्या धरणांमध्ये 102.341 दलघमी 32.15% जलसाठा उपलब्ध आहे। गतवर्षी याच महिन्यात धरणामध्ये 102.57 दलघमी 32.6% एवढा पाण्याचा साठा उपलब्ध होता। जिल्ह्यात असोला मेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, लव्हानसराड, लालनाला, अंमलनाला, पकडीगुडम, डोंगरगाव असे मोठे मध्यम धरण प्रकल्प आहे। या धरणांमध्ये संकल्पित उपयुक्त जलसाठा 318.36 दलघमी एवढा आहे। 15 जूनपर्यंत या 9 प्रकल्पात 102.341 दलघमी 32.15% जलसाठा उपलब्ध आहे। तर चंद्रपूर शहराची तहान भागवणारे आणि महाजनकोला पाणी पुरवणाऱ्या इरई प्रकल्पात 56.688 दलघमी 36.20% जलसाठा आहे। चंद्रपूरची जलवाहिनी असलेल्या इरई प्रकल्पात 15 जून रोजी 56.688 दलघमी 36.20% पाणी आहे। तर असोला मेंढा प्रकल्पात 27.83 दलघमी 53.18%, घोडाझरी 7.57 दलघमी 17.8%, नलेश्वर 2.6367 दलघमी 25.77%, चंदई 0.0%, सारगाव 6.64 दलघमी 34.97%, अंमलनाला 8.353 दलघमी 37.56%, लभानसराड 0.905 दलघमी 12.31%, लालनाला 7.999 दलघमी 28.97%, पकडीगुड्डम 5.705 दलघमी 48.36%, डोंगरगाव 5.284 दलघमी 42.47% एवढा जलसाठा उपलब्ध आहे।